नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने आनंदाची बातमी दिलेली असते. तर इथे सायली प्रेग्नेंट आहे ही बातमी जेव्हा सुभेदारांना कळते तेव्हा सुभेदारांचा आनंद हा गगनात मावेनासा होतो. तर इथे सगळेजण आपापला राग विसरून इथे आता सायलीला आपलंसं करतात. आणि त्याचबरोबर इथे पूर्ण आजी आणि कल्पना सायलीचा सून म्हणून स्वीकार करतात आणि तिची व्यवस्थितरित्या काळजीसुद्धा घेतात. त्याचबरोबर इथे अश्विन आणि प्रताप काका यांची समजूतसुद्धा कल्पनाने चांगल्या रीतीने काढलेली असते. ती कशी आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता कल्पना, पूर्णाजी, प्रताप काका, अश्विन सगळेजण सायली आणि अर्जुनजवळ नाराज असतात. अर्जुनजवळ इतके नाही, पण सायलीचा सगळेजण राग करत असतात. पण इथे आता सायली सगळ्यांची मनं जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. ती सुभेदारांची सून म्हणून आपली कर्तव्य पार पाडण्याचे प्रयत्न करत असते. ज्या वेळेला इथे अर्जुन रत्नागिरीला अथर्व विचारे याला शोधायला जातो, त्यावेळेला सायली रात्रभर इथे अर्जुनची वाट बघत असते. आणि कल्पना आणि प्रताप काका जेव्हा विचारतात की अर्जुन अजून आला नाही का, तेव्हा कल्पना आणि प्रताप काका दोघेजण काळजी करतील म्हणून सायली त्यांच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवते आणि ती म्हणते की ते आता येतीलच. पण रात्रभर सायली अर्जुनची वाट बघत बसलेली असते. तिथे सायलीला अर्जुनची किती काळजी आहे हे सुद्धा कल्पनाला दिसून आलेलं असतं. पण शेवटीला मनामध्ये राग असल्यामुळे ती आता सायलीचे चांगले गुणसुद्धा इथे आता नजरेआड करण्याचा प्रयत्न करत असते. पण शेवटीला ते दिसून येतच असतात. वरवर कितीही दाखवत असली कल्पना की सायली आणि अर्जुनचा तिला खूप जास्त राग येतोय, पण तसं नसतं. मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये अजूनही तिचं सायलीवरती भरभरून प्रेम आहे आणि ती फक्त ते व्यक्त करत नसते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जेव्हा इथे प्रताप काका आणि कल्पनाला कळतं की अर्जुन एका साक्षीदाराला शोधायला गेलाय असं जेव्हा सायली सांगते, तेव्हा प्रताप काका म्हणतात, हा साक्षीदार शोधायला अर्जुन जो गेलाय तो वात्सल्य आश्रम केस याच्याच रिलेटेड असेल ना. तेव्हा सायली म्हणते की हो, त्याच्याच रिलेटेड आहे. तेव्हा प्रताप काकांना खूपच जास्त राग येतो, कारण त्यांना असं वाटत असतं की जेव्हापासून अर्जुनने मधुभाऊंची केस घेतलेली आहे तेव्हापासून त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. साक्षी महिपतसारखे गुंड लोक त्याच्या आजूबाजूला त्याचे दुश्मन म्हणून जणू काही फिरायला लागलेत. तेव्हा प्रताप काकांना खूप जास्त राग येतो. तरीसुद्धा इथे सायली त्यांचा राग सहन करते आणि म्हणते की काळजी करू नका, माझा विश्वास आहे की अर्जुन सर कोर्टात नक्की येतील आणि साक्षीदाराला घेऊन येतील. तेव्हा इथे आता अर्जुन जेव्हा कोर्टामध्ये साक्षीदार अथर्व विचारेला याला घेऊन येतो, तेव्हा इथे अथर्व विचारे आल्यानंतर संपूर्ण इथे केसचा खुलासा होतो. तर इथे साक्षी कशी गुन्हेगार आहे हे अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. अथर्व विचारेने साक्षीसुद्धा दिलेली असते की साक्षीबरोबर त्याचा काही संबंध नाही आहे आणि त्यामुळे इथे अर्जुन आता 1.5-2 वर्षानंतर वात्सल्य आश्रम मर्डर केससुद्धा जिंकलेला असतो. मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत, साक्षी कशी गुन्हेगार आहे हे सिद्ध करत आणि तसे कोर्टामध्ये पुरावे सादर करत अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. आणि त्यामुळे इथे साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेली असते. 1.5-2 वर्षानंतर इथे साक्षी आता जेलमध्ये जाते आणि अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं. पुन्हा एकदा अर्जुनने आता संपूर्ण इथे शहरामध्ये आपलं नाव लौकिक केलेलं असतो. तर इथे सगळेजण अर्जुनचं कौतुक करत असतात. कधीही न हारलेला वकील म्हणून त्याची जी ख्याती आहे ती त्यांनी अशीच चालू ठेवलेली असते. त्याच्यामध्ये त्याने अजिबात खंड पडू दिलेला नसतो. मधुभाऊंची केस अर्जुनने हरावी म्हणून महिपत आणि साक्षीने खूप प्रयत्न केलेले असतात. खूप साक्षीदार, खूपच जास्त पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला असतो. साक्षीदार विकत घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण शेवटीला इथे आता जीत ही सत्याचीच होते आणि शेवटीला अर्जुन ही केस जिंकलेला असतो. मधुभाऊंना त्याने निर्दोष सिद्ध केलेलं असतं. मधुभाऊंची काही चुकी नव्हती हे सुद्धा अर्जुनने अगदी व्यवस्थितरित्या मुद्देसूदपणे मांडलेलं असतं. तेव्हा इथे आता ही गोष्ट जेव्हा सगळ्या सुभेदारांना कळते तेव्हा त्यांना कळतं की मधुभाऊ खरोखर निर्दोष आहेत आणि साक्षी ही खरी गुन्हेगार होती आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. त्याच्यामुळे आता वात्सल्य आश्रम मर्डर केस ही कायमची बंद झालेली असते. त्यामुळे आता घरामध्ये थोडंफार आनंदाचं वातावरण असतं की बाबा चला, इथे महिपत आणि साक्षीसारख्या गुंड्यांपासून आता अर्जुनची सुटका झालेली आहे.
त्याचबरोबर इथे आपण बघितलं कालच्या एपिसोडमध्ये की सायली आणि अर्जुन दोघेजण हनीमूनला जाण्याचा विचार करत असतात. तेव्हा सायली म्हणत असते की आपण आता जाऊया नको, घरातले लोक रागवतील. म्हणून अर्जुनने सायलीला सरप्राईज दिलेलं असतं आणि पूर्ण रूम अशी डेकोरेट केलेली असते. आणि तो म्हणतो ठीक आहे, हनीमूनला जर तुम्हाला कुठे बाहेर यायचं नसेल तर आपण आता इथेच आपलं हनीमून साजरा केला तर तुम्हाला चालेल ना. तेव्हा इथे सायलीसुद्धा आता म्हणते की चालेल, ते अर्जुनची साथ देते आणि दोघेही जण आपल्या नवीन आणि सुखी संसाराला पुन्हा एकदा सुरुवात करतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, काही दिवस इथे सायली सगळ्यांची मनं जिंकण्याचा जो काही प्रयत्न करत असते तो चालूच ठेवते. ती इथे कल्पनाची काळजी घेत असते, पूर्णाजींचं सगळं काही जे डाएट वगैरे आहे ते चेक करत असते. जरी सगळेजण तिचा अपमान करत असतात, तिला वाईट वाटेल असं बोलत असतात, अपमानास्पद बोलत असतात, पण सायली बिचारी सगळं काही सहन करत असते आणि प्रेक्षकांनो सगळ्यांचं सगळं करण्याचा प्रयत्न ती करत असते. त्यामुळे इथे आता एके दिवशी सायलीला चक्कर येत असते. सायलीची तब्येत बिघडलेली असते. सायली इथे अर्जुनची कॉफी नेऊन देते, त्याला नाश्ता नेऊन देते, पण ती स्वतः मात्र काही खात नाही. अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली तुम्ही काही खाल्लत का? तेव्हा सायली म्हणते नाही, मला खावंसं वाटत नाही आहे, मी नंतर खाईन. मला कसं तरी होतं आहे, कालपासून मला चक्करसुद्धा येते आणि डोकं पण दुखतं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो चला आपण डॉक्टरांकडे आत्ताच्या आत्ता जाऊया. तेव्हा सायली म्हणते नाही नको, तुमची महत्त्वाची मीटिंग आहे ना, मी ऐकले चैतन्य भाऊजींजवळ तुम्हाला बोलताना. तुम्ही एक काम करा, तुम्ही आधी तुमची मीटिंग करून या, संध्याकाळी हवं तर आपण डॉक्टरकडे जाऊ, आता मी ठीक आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो अजिबात नाही, आपण आत्ताच्या आत्ता जातोय. तेव्हा सायली म्हणते नको ना, तुमची महत्त्वाची मीटिंग आहे, तुम्ही करून या, आता मला बरं वाटते आणि तसंच जर काही वाटलं तर मी विमलताईंना घेऊन जाईन. तेव्हा अर्जुन म्हणतो नक्की ना, हे बघा नाहीतर मी तुम्हाला आधी डॉक्टरकडे घेऊन जातोय. तेव्हा सायली नकोच म्हणते. तेव्हा अर्जुन आता उपमा खायला जाणार, तो म्हणतो की मिसेस सायली हे घ्या, यातलं एक बाईट घ्या बरं. तेव्हा तो तिला एक घास भरवायला जाणार, तेवढ्यातच इथे सायलीला आता उलटी येते आणि ती इथे बाथरूममध्ये जाऊन उलटीसुद्धा करते. तेव्हा सायली म्हणते मला असं वाटते मला पित्त झालं आहे, इथे उन्हात आपण गेलो ना त्याने मला पित्त झालं असेल, पण तुम्ही काळजी करू नका, आता मला बरं वाटते. त्यानंतर इथे सायली दिवसभरामध्ये काही खात नाही. ती आता इथे किचनमध्ये काम करत असते, साफसफाई करत असते आणि तेवढ्यातच इथे किचनमध्ये काम करत असताना सायलीला चक्कर येते. तेव्हा विमल म्हणत असते सायलीताई तुम्हाला बरं वाटत नाही आहे का, तुम्ही जा बरं रूममध्ये आराम करा. तेव्हा सायली म्हणते नाही नको विमलताई, मला खरंच बरं वाटतंय, मी करते ना. तेव्हा इथे विमल म्हणते सायलीताई तुम्ही कधीतरी माझं ऐका हो, मी आहे ना, मी सगळं आवरून ठेवते, तुम्ही जेवणसुद्धा बनवू नका, मी बनवते. तेव्हा सायली म्हणते नाही नको नको, तुम्हाला उगीच त्रास नको, आधीच सगळेजण तुमच्यावरती माझ्यामुळे रागवतात, अजून काही बोलायला नको. तरीसुद्धा इथे सायली आता काही खात नाही पित नाही आणि स्वयंपाकाला लागलेली असते. तेवढ्यातच तिला चक्कर येते. तेव्हा विमल तिला पकडून आता इथे डायनिंग टेबलच्या इथे चेअरवरती आणून बसवते आणि सगळ्यांना आवाज देऊन बोलावते. ती म्हणते की लवकर इकडे या, कल्पना वहिनी, पूर्णाजी आणि इथे दादा, सगळ्यांना ते आवाज देते आणि बोलावते. तर इकडे सायलीला काय होतंय म्हणून सगळेजण आता विचारतात की काय झालं, का ओरडतेस विमल. तेव्हा इथे विमल म्हणते की सायली वहिनींना आहे ना चक्कर येते, त्यांना आत्तासुद्धा इथे चक्कर आली, सकाळपासून त्यांनी काही खाल्लेलं सुद्धा नाही आहे, तेव्हा त्यांना चक्कर येत असेल का. तेव्हा कल्पना म्हणते की विचार ना मग, काय खायचं असेल ते बनवून दे आणि खायला सांग, आधी कामं कशाला करायची, आधी पोटभर खाऊन घ्यायचं, मग चक्कर आल्यानंतर असं करायचं का. तेव्हा विमल म्हणते पण त्यांना कालपासून बरं वाटत नाही आहे. तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते मग अर्जुनला फोन कर आणि बोलावून घे आणि तिला डॉक्टरकडे घेऊन जायला सांग. तेव्हा तिथे अश्विन असतो, पण आता अश्विन बोलत नसल्यामुळे तो काही चेक करायला जात नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते तिला काहीतरी खायला दे आणि तिला झोपायला सांग, आराम करायला सांग, म्हणजे तिला बरं वाटेल. तेव्हा इथे आता सायली बिचारी काहीच बोलत नाही, ती गप्प बसलेली असते. विमल जाते आणि अर्जुनला फोन करते आणि म्हणते की सायली वहिनींना बरं वाटत नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन त्याची मीटिंग झालेली असते आणि बाकीच्या गोष्टी तो चैतन्याला बघायला सांगतो आणि धावत पळत आता घरी येतो. तेव्हा सायली त्याची वाट बघतच बसलेली असते. अर्जुन म्हणतो काय झालं मिसेस सायली, बरं वाटत नाही आहे का तुम्हाला. तेव्हा कल्पना म्हणते मागच्या वेळेला कसं आपल्याला सगळ्यांना वाटलं होतं की ती प्रेग्नंट आहे म्हणून, आणि काय तर तिला पित्त झालं होतं, हो की नाही, तसंच काहीतरी असेल.
तेव्हा इथे सायली म्हणत असते, हो कदाचित मला पित्त झालं असेल. अहो राहू द्या, आपण नको जाऊया. तुम्ही मला गोळी आणा, मी गोळी घेते. अर्जुन म्हणतो, अजिबात नाही. कालपासून तुम्हाला बरं वाटत नाही आहे. हे काही कणकणीसुद्धा आहे. चला आधी डॉक्टरांकडे चला. तेव्हा इथे अर्जुन आता सायलीला लगेचच डॉक्टरकडे घेऊन जातो आणि इथे गायनॉलॉजिस्टकडेच नेल्यानंतर इथे आता व्यवस्थित चेकअप वगैरे केल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की डॉक्टर काय झालं? घाबरण्यासारखं काही नाही आहे ना? तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की घाबरण्यासारखं काहीच नाही आहे, उलट अभिनंदन, तुम्ही बाप होणार आहात. तेव्हा इकडे सायली प्रेग्नंट आहे ही बातमी कळल्यानंतर अर्जुनला खूपच जास्त आनंद होतो. डॉक्टर म्हणत असतात की शी इज प्रेग्नंट आणि अशा परिस्थितीमध्ये चक्कर वगैरे येते, उलटीसारखं होतं, काही खावंसं वगैरे वाटत नाही आणि ही पहिलीच वेळ आहे ना, म्हणून या गोष्टी त्यांच्या लक्षातसुद्धा आल्या नसतील. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही आई बाबा होणार आहात, खूपच आनंदाची बातमी आहे, असं इथे अर्जुन म्हणतो आणि तो सायलीला मिठी मारतो. कारण त्याला असं वाटत असतं की आता इथे सायलीने इतकी आनंदाची बातमी दिली, कदाचित सगळेजण जे काही आमच्यावरती रागवलेत, कदाचित सगळ्यांचा राग हा निघून जाईल. बाळाच्या न्यूजमुळे घरामध्ये सगळं काही व्यवस्थित होईल, असं आता अर्जुन आणि सायली या दोघांना वाटत असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, जोपर्यंत आपल्याला कुणी विचारत नाही ना की काय झालं होतं, तोपर्यंत ही आनंदाची बातमी कुणाला सांगायची नाही. तेव्हा इकडे आता सायली म्हणत असते, अहो पण कशाला, सांगूया ना आपण सगळ्यांना. तेव्हा अर्जुन म्हणतो, अजिबात नको. तेव्हा इथे आता घरी आल्यानंतर कल्पनाला वाटत असतं की काय झालं असेल सायलीला, कारण तिला मनामध्ये तर काळजी वाटतच असते. पण इथे अर्जुन सायली दोघेही कुणाला काही सांगत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की चला मिसेस सायली रूममध्ये चला आणि आराम करा बरं. तेव्हा इथे कल्पना विमलला खुणावते आणि विचारायला सांगते की विचार ना काय झालं होतं म्हणून. तेव्हा इथे आता विमल विचारते, अर्जुन दादा, सायलीताई ठीक आहेत ना? काय झालं होतं? पित्त झालं होतं का? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही गं, मागच्या वेळेला पित्त झालं होतं, ते सायलीने काही लपून ठेवलं नव्हतं. तिने सांगितलं होतं ना की तिला पित्त झालं आहे म्हणून, तरीसुद्धा सगळ्यांना वाटलं की ती खोटं बोलली होती म्हणून. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की ह्या वेळेला तसं काही नाही आहे. ह्या वेळेला डॉक्टर म्हणालेत की सायली प्रेग्नंट आहे म्हणून तिला चक्कर आली होती आणि तिला उलटी येते. तर इथे आनंदाची बातमी आहे हे आता अर्जुन विमलला सांगतो आणि कुणालाही काही न बोलता सायलीला आता रूममध्ये घेऊन जातो. त्यानंतर इथे अर्जुन म्हणत असतो की विमल, सायलीने काय स्वयंपाक बनवलं आहे ते सांग बरं. तेव्हा विमल सांगते की सायलीताईने हे जे काही बनवलं आहे ती आता म्हणते मी वाढून देऊ का? अर्जुन म्हणतो, नाही नको, तू सगळ्यांना वाढ, मी सायलीला जेवण वाढून घेऊन जातो. तेव्हा सायलीने जे काही बनवलेलं असतं ते ताटामध्ये अर्जुन घेतो आणि तिला आता रूममध्येच घेऊन जातो. त्यानंतर तिला औषधं वगैरेसुद्धा द्यायची असतात. तेव्हा इथे आता सगळ्यांना आनंदाची बातमी कळलेली असते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, कल्पना ऐकलंस ना, सायली प्रेग्नंट आहे असं अर्जुनचं म्हणणं आहे, पण या गोष्टीवरती माझा काही विश्वास नाही. तेव्हा इथे आता विमल म्हणत असते की अर्जुन दादा, सायलीताईला कुठल्या डॉक्टरकडे घेऊन गेला होता तुम्ही? तर इकडे अर्जुन म्हणतो की आपले आहेत ना फॅमिली डॉक्टर, त्यांच्याकडेच घेऊन गेलो होतो, गायनॉलॉजिस्ट त्यांच्याकडे. तेव्हा इथे आता कल्पना विचार करते की खरं खोटं केलं पाहिजे. आता ते फॅमिली डॉक्टर असल्यामुळे आणि इथे कल्पनाच्या खास जवळच्या असल्यामुळे कल्पना लगेच फोन करते आणि ती विचारते की डॉक्टर, माझा मुलगा आणि सून आले होते ना, काय झालं, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात, अहो हो, सगळं काही ठीक आहे, तुम्ही आजी होणार आहात, तुमची सून प्रेग्नंट आहे, तुम्हाला सांगितलं नाही का? तेव्हा कल्पना म्हणते, नाही सांगितलं, म्हणून तर फोन केला आहे ना, सगळं काही ठीक आहे ना असं विचारायला. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, सगळं ठीक आहे, आता कुठे सुरुवात आहे, तुम्हाला त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. त्यांची ही पहिलीच वेळ असल्यामुळे या गोष्टी त्यांच्या लवकर लक्षात आल्या नाही आणि म्हणून त्या घाबरल्या. पण तसं काही नाही आहे, त्या प्रेग्नेंट आहेत आणि पहिलाच महिना चालू आहे. त्यानंतरला इथे आता छान अशी आनंदाची बातमी कळलेली असल्यामुळे पूर्णाजीला पण आनंद होतो, कल्पनाला पण आनंद होतो. तेव्हा कल्पना म्हणते, पूर्णाजी, अहो सायली खरोखर प्रेग्नेंट आहे, आपल्या सुभेदारांचा वारस देणार आहे ती. तेव्हा इथे कल्पना म्हणते, याचा अर्थ सायली आणि अर्जुनचं एकमेकांवरती खरोखर प्रेम आहे, पण आपणच त्यांना चुकीचं समजलो का?
तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, पण त्या दोघांनी जे काही केलं ते सुद्धा चुकीचंच होतं ना. तेव्हा कल्पना म्हणते, पूर्णाजी जाऊ द्या ना, आपल्याला आपला मुलगा हा आनंदी असायला हवा आणि तो सायलीबरोबर आनंदी आहे. आणि सायलीचा आपल्याला एका गोष्टीवरून राग आला, पण ती जेवढी चुकीची होती तेवढा आपला मुलगासुद्धा चुकीचा होताच ना. आणि ती आपल्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न करणार होती, तर अर्जुनच तिला सांगू दिलं नाही. ती वारंवार आपल्याला तेच सांगते. मग जर आपण आपला मुलगा म्हणून अर्जुनला माफ करू शकतो, तर सायलीला का माफ करू शकत नाही? तेव्हा इकडे आता सायली ही खरंच गुणी मुलगी आहे. आपण तिला माफ करायला हवं आणि अशा परिस्थितीमध्ये तिने आनंदी राहायला हवं. ते आपल्याला इम्प्रेस करण्यासाठी इतके प्रयत्न करते, आपला राग घालवण्यासाठी ती इतके प्रयत्न करते, तर मग आपलंसुद्धा काहीतरी कधीतरी चुकलं असेलच ना. मग आपण तिला माफ केलं तर काय झालं? तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की पूर्णाजी, मला असं वाटतंय की अशा परिस्थितीमध्ये सायलीने आनंदी राहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हाच बाळ सुदृढ जन्माला येईल. कारण मला माहिती आहे ना सायलीचा स्वभाव, ती खूपच जास्त इमोशनल आहे. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेते. कदाचित या सगळ्याचा परिणाम बाळाच्या वाढीवरती झाला तर? नाही नाही, मला तसं काही नको. मला माझं नातवंड हे सुदृढच हवं आहे. तेव्हा इथे आता कल्पना प्रताप काका, पूर्णाजी, अश्विन यांना समजावून सांगते, आपल्याला काय हवं होतं. अर्जुन आणि सायलीचा संसार हा आपल्याला चांगला व्हायला हवाच होता. पण मध्ये आपल्याला कळलं की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. तेव्हा आपण त्यांच्यावरती रागवलो. पण त्यांनी आपल्याला सिद्ध करून दाखवलं की त्यांचं जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं, तरी त्यांचं प्रेम खरं होतं, त्यांचं लग्न खरं होतं. आणि शेवटीला सगळ्यांचा विरोध पत्करून त्या दोघांनी लग्न केलं. आणि शेवटीला सायली या घरामध्ये आल्यापासून तिने आपल्याला जिंकण्याचाच प्रयत्न केला आहे. तिने आपलं घर बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मला असं वाटतं की आपण आता तिला माफ केलं पाहिजे. किती राग धरून ठेवायचा? सायली घरामध्ये आल्यापासून तिच्या चेहऱ्यावरती हसूच आलेलं नाही आहे. नाहीतर हसणारी खेळणारी मुलगी, आपल्याला नेहमी आनंदी ठेवणारी मुलगी इथे घरामध्ये आल्यापासून नुसती नाराज आहे. कारण आपण तिच्याजवळ बोलत नाही म्हणून. आणि आता ती प्रेग्नंट आहे, आपल्या अर्जुनचं बाळ जन्माला येणार आहे. मग आपण तिला आनंदी ठेवायला नको का? तेव्हा झालं गेलं सगळं विसरून आपण तिची एक चूक माफ नाही करू शकत? तिने आपल्यासाठी काय काय नाही केलं आहे असं सुद्धा इथे कल्पना म्हणते. विमलसुद्धा म्हणते, चुका कुणाकडून होत नाही, आपल्या प्रत्येकाकडून काही ना काहीतरी चुका होतातच ना. मग त्याची शिक्षा फक्त आपण सायली बहिणीलाच का देतोय? सायलीताईचं जर चुकलं असेल तर आपल्या अर्जुन दादांनी त्यांना सांगितलं होतं कुणाला काही सांगायचं नाही म्हणून. म्हणून इथे सायलीताईंनी कुणाला काय नाही सांगितलं. पण त्यांचं अर्जुन दादावरील प्रेम हे खरं होतं. कारण ते जर खोटं असतं तर कधीतरी आपल्याला दिसलं असतं. जेव्हापासून सायलीताई लग्न करून या घरामध्ये आले आहेत, तेव्हापासून त्यांनी सून होण्याची सगळी कर्तव्य पार पाडली, बायको होण्याची सगळी कर्तव्य पार पाडली. त्यांना इथे आपण कुणीही उलटसुलट बोललो किंवा अस्मिताताई जेव्हा असायच्या तेव्हा त्या उलटसुलट बोलायच्या, पण सायलीताईंच्या तोंडून कधीही त्यांच्यासाठी वाईट आलं नाही. तेव्हा मला असं वाटतं की आपण आता सायलीताईंना अजून त्रास नको द्यायला, आपण माफ करूया. तेव्हा कल्पना म्हणते, ठीक आहे, पण आता तिला माफ करायचं असेल ना, तर इथे तिच्यासाठी आपण सरप्राईज प्लॅन करूया. तेव्हा इथे आता सगळेजण झोपलेले असतात. तेव्हा कल्पना, अश्विन, प्रताप काका, पूर्णाजी, विमल सगळेजण बाहेर येऊन इथे आता छान डेकोरेशन करतात आणि कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणून आईबाबाचे पोस्टर असे तयार करून आणलेले असतात. त्याच्यावरती सायली अर्जुनचा फोटोसुद्धा असतो. तर इथे छान असं डेकोरेशन केलेलं असतं. आणि त्यानंतरला अश्विन, आता दादा लवकर बाहेर ये, लवकर बाहेर ये असं म्हणतो. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेही खूप जास्त घाबरतात आणि घाईघाईने आता खाली येऊन बघतात तर काय, सगळेजण सरप्राईज असं ओरडतात आणि ते छान डेकोरेशन केलेलं असतं, कॉंग्रॅच्युलेशन्स लिहिलेलं असतं. तेव्हा कल्पना जाते, सायलीला घेऊन येते आणि म्हणत असते की सायली, तू आई होणार आहेस ना, आम्हाला तू सगळ्यात मोठा आनंद देणार आहेस. जाऊ दे, झालं गेलं सगळं विसरून जा. आता तू स्वतःची काळजी घे आणि आनंदी राहा. आणि आता बाळाचा विचार कर, आमचा बाकीचा कुणाचाही विचार करू नकोस. आणि आता फक्त तू स्वतःची काळजी घ्यायची, सगळं वेळेवरती खायचं, तुला मी जे काही देईन ते सगळं खायचं, काम वगैरे अजिबात करायचं नाही. ते करण्यासाठी मी, विमल, आम्ही दोघीजणी खंबीर आहोत. फक्त तू आता स्वतःची काळजी घ्यायची. तेव्हा इथे सायली खूप खुश होते आणि कल्पनाला मिठी मारते. तेव्हा इथे आता पूर्णाजीसुद्धा म्हणत असते की आता रडायचं नाही, आता आनंदी राहायचं. आम्ही सुद्धा तुला माफ केलेलं आहे. जे काही चूक झाली तुझी ती तुझ्या एकटीची मुळी नव्हतीच. म्हणजे त्यावेळेला आम्हाला हे कळायला हवं होतं, जर तुझी चूक होती तर अर्जुनची सुद्धा होती. मग आम्ही तुझ्याबरोबर चुकीचंच वागलो. पण आता आम्हाला सुद्धा आमची चूक सुधारायची आहे आणि तुला इथे आनंदाने घरामध्ये
आम्हाला आता राणी बनवून ठेवायचं आहे, पण यापुढे कुठलीही गोष्ट आमच्यापासून लपवायची नाही. तेव्हा सायली म्हणते, अजिबात नाही, ती पहिली आणि शेवटची होती. त्यानंतरला इथे मधुभाऊसुद्धा सुटलेले असतात. त्यासाठी सुद्धा इथे सायली आणि अर्जुनचं अभिनंदन केलं जातं आणि अर्जुन सायली दोघेजण एकत्र केक कट करतात आणि अश्विन नेहमीसारखा सगळ्यांचे फोटोज काढत असतो. अश्विन, प्रताप काका दोघेजण इथे सायली आणि अर्जुन यांना कॉंग्रॅच्युलेशनसुद्धा म्हणतात. तेव्हा सायली अर्जुनला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. सायली पूर्णाजी, प्रताप काका यांचा आशीर्वाद घेते, कल्पनाचा आशीर्वाद घेते आणि सगळ्यांची माफी मागते. ती म्हणते, न कळतपणे का होईना, म्हणजे आमचा हेतू तुम्हाला राग यावा, वाईट वाटावं असा अजिबात नव्हता. तरीसुद्धा तुम्ही रागवलात, त्यासाठी खरंच सॉरी. तेव्हा इथे आता कल्पना, पूर्णाजी सगळ्यांनी सायली अर्जुनला माफ केलेलं असतं आणि सायली प्रेग्नंट आहे ही बातमी कळल्यानंतर तिचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो आणि तिला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी सगळेजण ती आता प्रेग्नंट आहे ही बातमी कळल्यानंतर तिला माफ करतात आणि मनापासून तिचा सून म्हणून स्वीकारसुद्धा करतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता सायली प्रेग्नंट आहे ही बातमी कळल्यानंतर सुभेदारांना खूपच जास्त आनंद झालेला असतो. तर इथे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.